रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या सुनील केदार गटाचे श्यामकुमार बर्वे विजयी झाल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात 10 वर्षांनंतर रामटेक गड मंदिर व झेंडा फडकविल्याने काँग्रेस वासियांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले। रामटेक बस स्टॉप पासून तर गांधी चौकापर्यंत शहरातील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशासह भव्य जल्लोष रॅली काढण्यात आली आहे। खासदार श्यामकुमार बर्वे यांचा विजय जल्लोष रॅलीत काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष तथा काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांच्यासह पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे, पंचायत समिती सभापती मंगला निमोने, विशाल बरबटे, देवेंद्र गोडबोले, डॉक्टर रामसिंग सहारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणूक वादाच्या भोवऱ्यात राहिली। रश्मी बर्वे यांना काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले होते, मात्र जात प्रमाणपत्राच्या वादानंतर ते त्यांचे पती श्याम बर्वे यांच्या खात्यात गेले आणि त्यांनी सहकारी आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या मदतीने निवडणूक लढवली। कन्हान येथे पंतप्रधानांच्या निवडणूक सभेनंतरही त्यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विजय मिळवला। हे विशेष। परिसरातील नागरिकांसाठी बर्वे यांचा विजय आनंदाची बाब आहे। ठिकठिकाणी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केलाय। फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली आहे। लोकसभा आतापर्यंत रामटेक मतदारसंघातील सर्व खासदार नागपूर, रामटेक, दिल्ली किंवा इतर भागातील आहेत। माजी पंतप्रधान स्वर्गीय नरसिंह राव हे देखील रामटेकचे खासदार होते, जे पंतप्रधान झाले। शिवसेनेचे खासदार सुबोध मोहिते हे केंद्र सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री होते। मात्र श्याम बर्वे हे गेल्या 15 वर्षांपासून ग्रामपंचायत कांद्री येथे उपसरपंच म्हणून कार्यरत होते। मात्र त्यांनी थेट उपसरपंच पदावरून खासदार होऊन दिल्ली गाठलेली आहे। हे विशेष। महान्यूज सेवनकरिता राकेश मर्जीवे, रामटेक, नागपूर। अभिनंदन करू। नमस्कार। बेरोजगारी, महागाई मुद्दा कृष्णाजी मुद्दे होते, त्यामुळे परिवर्तन झालं, काय सांगाल तुम्ही? नाही, परिवर्तन हे जे महागाई आणि बेरोजगारी हे जे मुद्दे राष्ट्रीय मुद्दे होते, हे राष्ट्रीय मुद्दे आमच्या सन्माननीय बीजेपीच्या कोणत्याही नेत्यांनी हे राष्ट्रीय मुद्दे उचलले नाहीत। तर फक्त एकच मुद्दा दिला की अबकी बार 400 पार, आणि सर्वसामान्य लोकांना वाटलं की अबकी बार 400 पार म्हणजे संविधान हे आऊट करणार। तर लोकांनी एक नारा दिला, अबकी बार बीजेपी हद्दपार, आणि त्यांनी हद्दपार करून रश्मीताईंची तिकीट काढली आणि म्हणूनच आमचे राज्याचे नेते, विदर्भाचे नेते आदरणीय सुनील केदारांना असं वाटलं की आपण एक रामटेक गड जिंकला पाहिजे, आणि म्हणून श्यामकुमार बर्वे जाहीर झाले। आणि एकीकडे भावनात्मक लहरांनी रामटेक की तिकडे म्हणजे कास्ट व्हॅलिटी केला होता आणि रश्मीताईंच्या ऐन वेळेवर भाव कटून केला, आणि म्हणून जन्मत असं तयार झाला की आपण दाखवून द्यायचं आणि यश आपल्याला यश मिळालं, हे सगळ्या काँग्रेस आणि सर्वांनी पाऊल दिला, काय सांगाल? महाविकास आघाडीच्या सर्व लोकांनी या निवडणुकामध्ये मनातून काम केलं, कारण की जे मग महागाई असेल, खाजगीकरण असेल, जे मुद्द्यांचा विषय असेल, असं युवक असेल, महिला असेल, या सर्वांनी असं ठामपणे निर्णय घेतला पाहिजे। यावेळेस आपण काँग्रेस केला पाहिजे आमचे केदार साहेब, आमचे मोहित साहेब आणि आमचे संपूर्ण ग्रामीणचे कार्यकर्ते आणि आमचे सगळे आणि मला खूप अभिमानही आहे, गर्वही आहे की 10 वर्षानंतर असं सक्षम आम्हाला खासदारी पाहायला मिळेल, आणि भविष्यात आम्हाला आमदारही तसंच हवे आहे। आमदार आमदार भी अब नाही लोकसभेचे सर्व मतदार बंधू यांच्या आणि आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे गरमी होते, लाईट न जास्त गरमी होते म्हणते लाईट पडते मला जीव लावून आणि पूर्ण ताकदीने सर्व कार्यकर्त्यांनी हे ताकद लावली त्यांच्या 10 वर्ष झाले आमच्या रामटेकचे आमदार रामटेकचा आमदार नाही बसला, खासदार नाही बसले, आणि लोकांचं राज्य आलं 10 वर्ष आणि आता आम्हाला आमचा खासदार भेटला, आमच्या रामटेकला त्यांच्या आम्हाला
इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100.